पंतने दिल्ली कॅपिटलची साथ का सोडली? या कारणामुळे ऋषभ पंत मेघालयाला उतरला. मुख्य प्रशिक्षकाचा खळबळजनक खुलासा. ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स का सोडली आणि तो मेघालयाला का उतरला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. दिल्ली कॅपिटलचे नवे प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी संघाचा माजी कर्णधार ऋषभ पंतबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. बदानी यांनी ऋषभ पंत दिल्ली कॅपिटलची साथ सोडून मेगा ऑक्शनमध्ये का उतरला यामागचं कारण सांगितलं आहे. एवढे दिवस पंत दिल्लीपासून वेगळं होण्याचं कारण पैसे नाही असं बोललं जात होतं. मात्र आता या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. IPL 2025च्या मेघालयात ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने विक्रमी 27 कोटी रुपयाच्या किमतीत खरेदी केले. यासह तो IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दिल्लीने शेवटपर्यंत पंतला खरेदी करण्यासाठी प्रयत्न केला होता, मात्र शेवटी मोठी बोली लागल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. हेमांग बदानी यांनी सांगितले की पंतला IPL 2025साठी रिटेन व्हायचं नव्हतं, कारण त्याला वाटत होते की त्याची किंमत 18 कोटीपेक्षा जास्त आहे. माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथ याच्या यूट्यूब चॅनलवर झालेल्या संवादादरम्यान बदानी यांनी हा खुलासा केला. बदानी यांनी सांगितले की पंतनं फ्रँचायझीला सांगितले की त्याला लिलाव करून त्याची खरी किंमत जाणून घ्यायची आहे. तो पहिल्या रिटेन्शनपेक्षा जास्त पैशाची मागणी करत होता. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही त्याला अनेक वेळा कॉल आणि अनेक वेळा मेसेज केले, परंतु तो अधिक पैसे मिळवण्यासाठी लिलाव जाण्यास इच्छुक होता. तर पंतने 2016मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आपल्या IPL कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर तो 2025पर्यंत त्या फ्रँचायझीचा भाग होता आणि तो यावर्षी लिलावात उतरला. तर पंतला 18 करोडपेक्षा जास्त पैसे हवे होते असे हेमांग बदानी यांचे वक्तव्य आहे. तर